जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजप प्रणित आघाडीचे रोहित मधुकर अव्वलवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या विशेष सभेत ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि शांततेत पार पडली। उपाध्यक्ष निवडीसोबतच 3 स्वीकृत सदस्यांच्या नावावरही आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। नगराध्यक्ष हर्षल रामेश्वर साबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 1 वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते। उपाध्यक्षपदासाठी केवळ रोहित अव्वलवार यांचाच एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी हर्षल साबळे यांनी त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले। ही घोषणा होताच समर्थकांनी घोषणाबाजी करत आनंद साजरा केला। उपाध्यक्ष निवडीनंतर स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा टप्पा पार पडला। 18 सदस्यांचे संख्याबळ असलेल्या भाजप प्रणित आघाडीकडून गटनेते गजानन नाकट यांनी राम मोहनलाल जोशी आणि भारत अनिल जेठवाणी यांची नावे सादर केली, ज्यांना सभागृहाने मंजुरी दिली। तर दुसरीकडे 6 सदस्य असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या गटाकडून गटनेते तसव्वर खान यांनी शिफारस केल्यानुसार संजय जयकिसन डागा यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली। नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या नव्या नियुक्त्यांमुळे आता मूर्तिजापूर शहराच्या रखडलेल्या विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त होत आहे। निवडणुका या होतच असतात पक्षाच्या सिम्बॉलवर, पण जेव्हा आपण आचारसंहिता संपते निवडून येतो त्यावेळेस आपण पक्षरहित मूर्तीवरच्या विकासासाठी काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण कामाची सुरुवात केली होती। आणि आज जे आपली उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची जे निवड झालेली आहे यामध्ये ज्या सगळ्या नगरसेवकांचं सहकार्य लाभलं आहे, सगळ्यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने आज रोहित अण्णा अव्वलवार हे उपनगराध्यक्ष झालेले आहे। त्यांचं मनापासून त्यांना पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो। स्वीकृत सदस्य म्हणून आपले राम जोशी, संजीव भाऊ डागा आणि भारतजी जेठवानी, मी म्हटलं होतं की थोडंसं संजीव भाऊने संभ्रम होता, पण त्यांचा संभ्रम आता पूर्णपणे निघून गेलेला आहे। माझी विनंती आहे सगळ्यांना, तुम्हाला वाटचाली तुम्हाला शुभेच्छा आहे। तुम्ही स्वीकृत झाल्यामुळे तुम्ही कोणाही वार्डातनी काही अडचणी असल्या जे एखाद्या नगरसेवकाचं नाही केलं तुमच्यावरती जबाबदारी आहे। उपाध्यक्ष म्हणून आता रोहितवर बी स्टेशनवरची पूर्ण जबाबदारी आहे, गावाची हर्षलवर आहे, पण हे हर्षलनं तिकडे पाहायला असं नाही, सगळ्यांना आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडायची आहे। मूर्तिजापूरच्या जनतेला आपल्याला न्याय द्यायचा आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून असो, त्यांच्या अडी अडचणी असो, त्यांचे प्रश्न असो, मूलभूत सुविधेच्या संदर्भातला असो, यामध्ये आपल्या सगळ्यांना याच्यात हिरिरीने भाग घ्यायचा आहे। आज विशेष धन्यवाद मी नगरपालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे, सीओ साहेबांचे देतो, ठाणेदार जाधव साहेबांचे देतो आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांचे देतो। आपण आता पहिले 18 होतो गटात, आता आपले 6 अजून वाढले आहे। भारिकचे आपले सगळे बंधू भगिनींनी आता हे 24 झालेले आहे। 18चा 24 आणि 3 आता स्वीकृत, असे 27 झाले आहे। 27 लोकांची हे जबाबदारी आहे तुमची। नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणूक पार पडल्यानंतर आज उपाध्यक्ष आणि 3 स्वीकृत सदस्याची निवड होती आणि जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे सगळ्या नगरसेवकाच्या एकमतानं मान्य रोहित अण्णा अव्वलवार यांची बिनविरोध उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि स्वीकृत सदस्य म्हणून मान्य राम जोशी, भारत जेठवानीजी आणि संजू डागा
यांची निवड झालेली आहे. मी या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी. यांच्या हातून जनकल्याणाचे कामं हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. 2 जागा भारतीय जनता पार्टी करणार आणि 1 जागा वंचित करणार अशी चर्चा असताना रात्रीचा खेळ झाले असं बोललं जातं. निवडणूक होईपर्यंत पक्ष असते. एक वेळा निवडून आलो की मग पक्ष राहत नाही. तसं जर पाहिलं तर मग मागच्या वेळेस बी भारिपचे 4 होते आणि शिवसेनेच्या आमच्या काकू संगीताताई विनायकरावजी गुल्हाने त्या स्वीकृत झाल्या होत्या. त्यावेळेस काही भारिपचा नगरसेवक इथं आला नव्हता स्वीकृत मध्ये. तर पक्ष काही नसते. सगळ्यांनी विश्वास टाकला. हर्षलजी साबळेच्या नेतृत्वात चांगला नगराध्यक्ष काम करणारा पोरगा निवडून आल्यावर सगळ्यांनी अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि आपापल्या भागातला विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळे सत्ता समीकरणाच्या इकडे जात असतात. यात काही वावगं नसते. कारण शेवटी विरोध जर झाला तर कुठे ना कुठे विकासाले खोळंबा असते. पण आज मी सांगितलं ना तुम्हाला की 18चा गट, 6चा गट, स्वीकृत 3, 24 आणि 3, 27 असे सगळे एका जागी आलेले आहे. जसं मागच्या वेळेस झालं होतं त्याच पद्धतीने यावेळेस झालेलं आहे. आणि आज पक्षरहित सगळे नगरसेवक मूर्तीवरच्या विकासासाठी काम करणार आहे ही मला खात्री आहे. मूर्तीच्या पुढचं बारामती होईल काय आता आहे मी कसं सांगणार हे नगराध्यक्ष सांगेल. कारण माया बी आमदार आहो. त्यांना काही अडचणी असतील, फंड पाहिजे नसतील तर मी ते करून आणून देईन. आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे अधिकार आहे त्या संस्थेमध्ये आमदाराले हुळबुळ करता येत नाही. आज मी फक्त सत्काराला इथं आलेलो आहो. मी याच्यात हस्तक्षेप कधी करणार नाही. मी या मीडिया सामने सांगून राहिलो. हा भलाई यांना फंड पाहिजे नसला, काही अडचणी असल्या, यांच्याच्यानं सुटत नसल्या तर मी यांना 100% सहकार्य करीन. आता मूर्तियापुरची बारामती करायचं काम हे हर्षलजी साबळेचं आहे. आपण जसं म्हटलं माझा उत्तराधिकारी हर्षल आहे तसं आपण त्याचे गुरु आहात. मी तुम्हाला सांगतो मूर्तिजापूर मतदारसंघ 20 वर्षासाठी एसटी राखीव झाला होता. आता 20 वर्षातले मी 16 वर्ष आमदार म्हणून पद भोगलो. 4 वर्ष माझे शिल्लक राहिले. आता माझा अधिकार एसटीचा होता, मी तो सोडला नाही. मग आता ओपनचा मला पाहिजे नाही. मग आता आबा समजा हटते तर नातू पुढे येते, पोरगा पुढे येते. आता मी जर इथून हटीन आणि जर मी भाजपची 20 वर्ष आमदारकी इथं भोगली आणि माझ्याच काळात जर दुसऱ्या पक्षाचा आमदार इथून आला तर माझ्या 20 वर्षाच्या कामाची पावती मला भेटणार नाही. मग आता मला नवीन कार्यकर्ते तयार करायचे आहे. आणि आता ऑलरेडी नगराध्यक्ष हर्षल झाल्याच्यानं मूर्तिजापूरच्या संभाव्य आमदारच्या यादीत त्याचं नाव चढलेलंच आहे. आता अधिक किती लोक झडपीचे येतील त्यांचंही नाव येऊन जाईल. पक्ष ठरवीन, माझा तो अधिकार नाही. पण मी चांगला माणूस निवडीन एवढं तुम्हाला प्रामुख्यानं सांगतो. आणि मला खात्री आहे पक्ष जर माझ्यावर जबाबदारी देईल तर माझ्या शिफारशीशिवाय तिकीट फायनल होणार नाही. प्रतिनिधी अहम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला.